आणि धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 21, एक गडी बाद. 21. चला थोडीशी घाई करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून एक क्वार्टर फायनल बाकी आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 4, त्यानंतर सेमी फायनलचे काही राऊंड आणि त्यानंतर फायनल. त्यासाठी थोडीशी घाई करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि टीम कासानीकडून आता गोलंदाजी मार्गवरती आता कुणाला बोलवलंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये टीम कासानीने ओसांडून धावा खर्च केलेले आहेत. 21 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची आहे. एका बाजूला जयवंत कदम मैदानाच्या आतमध्ये 7 वरती आणि जय कदम 2 वरती बॅटिंग करत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती हर्ष बादापुरे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्गवरतून हर्ष तयार. चला घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेत आहे. 2 षटकं जर आपण 10 मिनिटांमध्ये हाताळली नाही तर एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. रनअप हा तितकाच महत्वाचा असतो. गोलंदाजासाठी रनअप चुकला तर बॉल ज्या ठिकाणी आपल्याला हाताळायचा आहे त्या प्रकारचा हाताळता येत नाही. त्यामुळे कुठेतरी जो टान्समध्ये बिघाड झाला होता त्याचमुळे बॉल टांगणं थांबवणं. पुन्हा तयार बॉलर हर्ष बादापुरे. फटका गॅप शोधेल का? बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. शर्यत कोण जिंकणार? फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॉलने ओलांडले सीमारेषा. धावा मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. 25 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटच्या क्षणी प्रयत्न झाले परंतु उशीर झाला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचूच शकले नाही आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बॉलर तयार. हर्ष गोलंदाजी मार्गवर तयार होत आहेत. पहिला बॉल मागडा आहे. दोन्ही षटकाची सुरुवात टीम बोर्ने या टीमने चांगली केलेली आहे. बॅट्समन तयार. जयवंत कदम सोडून दिलाय. फार बाहेर टाकलेला बॉल आहे आणि हा वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागतोय. हर्ष पुन्हा गोलंदाजी मार्गवर तयार होतील. हा वाईट बॉल आहे. दिशाहीन आहे. खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. आता वेगाने टाकलेला आहे. लॉंग स्टॉपला निघालाय. नो प्लस 4 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 5. बिमरचा नो बॉल आहे. नो प्लस 4 धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 5. बिमर टाकलाय आणि त्यानंतर हा बॉल विकेट कीपर यांना थांबवता आलेला नाहीये. त्यांच्याही आवाक्या बाहेर होता आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धाब्यांसाठी. या गोष्टी टाळाव्या लागतील. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 32 धावा. 32. हा पडलेला बॉल फ्रीडचा होता परंतु फ्रीडच्या बॉलचा समाचार घेतलेला नाहीये परंतु वाईट बॉल आहे त्यामुळे फ्रीड कंटिन्यू आहे. गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. आज हर्ष यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या गोलंदाजीमध्ये असणारी लकब दाखवावी लागेल. आज जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. हर्ष पुन्हा तयार होतील. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. जयवंत कदम ताकदीने बॅट फिरवली परंतु संपर्क नाही. बॅट गोपीने सारखी फिरवली होती परंतु संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल मनोबल वाढवणारा बॉल आहे. गोलंदाज ज्यावेळेस एखादा डॉट बॉल टाकतो त्यावेळेस त्या गोलंदाजाचं मनोबल वाढतं आणि इथेही डॉट बॉल टाकलाय. मनोबल वाढवणारा बॉल डॉट. संपर्क नाही. लाईन मिस करून बसले. डॉट आलेला आहे. आता चांगल्या लेनने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्ष करतायत आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलंय. खास करून जयवंत कदम सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे. धावा आता येत नाहीये. धावसंख्या एकाच अंकावरती स्थिरावलेली आहे 33 धावा. हा पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे. हा आणखीन एक बिमर टाकलाय त्यामुळे आता इथून पुढे हर्षांना गोलंदाजी करता येणार नाही. एका ओव्हरला तुम्ही एक पेक्षा जास्त बिमर टाकू शकत नाही आणि जर तुम्ही 2 टाकले तर तुम्हाला गोलंदाजी पुढे कंटिन्यू करता येत नाही. त्यामुळे आता हर्षांना थांबवलंय आणि त्यांचे उर्वरित आता बॉल किती बाकी आहेत तर या ओव्हरमध्ये
3 बॉल बाकी आहेत. चला कासानी टीमला विनंती आहे की आपण मॅच लगेच सुरू करा. आता या 3 बॉलसाठी आता कुणाला बोलवलं जाईल. हर्षांचे उरलेले 3 बॉल आता येणाऱ्या गोलंदाजाला हाताळायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 34, लॉस ऑफ 1 विकेट. चला घाई करा मित्रांनो वेळ घेऊ नका. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते, ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. 4:52 झालेली आहेत आणि इथून पुढे आपल्याकडे वेळ किती बाकी आहे तर फार कमी वेळ उरलेला आहे. कारण 6:15 नंतर अंधार पडतो. कारण हिवाळा सुरू आहे आणि हिवाळा म्हटलं की लवकर अंधार पडतो, रात्र मोठी असते आणि त्याच्यामुळे विनंती करूया दिवस छोटा असो लवकर अंधार पडतो. त्यामुळे विनंती आहे की आपण घाई करा. सामने बरेचसे पेंडिंग आहेत. बॉलर तयार. फटका चांगला खेळला. बॅकअपला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. म्हणजे ज्या प्रकारची तुमची गोलंदाजी आहे ना त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागतं आणि तेच काम इथे बॉलच्या पाठीमागे झालं. बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. बॅकअपला खेळाडू होते तिकडेच बॉल गेला. एक सिंगल मिळालेली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असलं ना की गोलंदाजांना दिशेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये कुठेतरी अडथळे येतात. कठीण होतं. बॉलर तयार. भिरकावला ऑन साईडला. हा स्ट्रॉंग झोन असतो डावकुरे हाताच्या फलंदाजांचा आणि त्या क्षेत्रामध्ये बॉल टाकला आणि तोही बॉल ऑन साईडला पाठवला. सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. निश्चित डावकुरे हाताच्या फलंदाजांना लेग स्टंपवरती बॉलिंग करणं म्हणजे महागडं आहे आणि इथे तेच काम केलंय. आणि अगदी आपल्या रडारमध्ये असणारा बॉल डावकुरे हाताचे फलंदाजांची लकब असते. अंगावरती येणारे बॉल सहजरित्या ते सीमारेषा पलीकडे पाठवतात आणि त्याचा प्रत्यय आलाय. गोलंदाजांना या गोष्टी टाळाव्या लागतील. पुन्हा एकदा तेच केलंय आणि आता क्षेत्ररक्षक झडप घालतायत परंतु झडप अपुरी पडली आहे. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 6 धावांसाठी. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल फार वेळ होता आणि हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल गोलंदाजी करताना. शेवटचे काही बॉल अजूनही बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे 45 धावा धावफलकावरती. 45. चला घाई करा. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 नितीन बादापुरे अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत या षटकासाठी आणि अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या गोलंदाजीमध्ये 1 ते 2 वर्षामध्ये चांगला निखार आलेला आहे आणि एक चांगले गोलंदाज म्हणून ते कासानी गावाकडून उदयास आलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती येत आहेत परंतु बॅटिंगमध्ये जर आपण चर्चा केली ना तर जयवंत कदम 12 वरती आणि जय कदम 12 वरती म्हणजे दोन्ही खेळाडूंनी अगदी खेळ बरोबरीचा केलेला आहे. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. नितीन बादापुरे बॉल पुढे सोडलाय. तो बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 साइड स्क्रीनच्या वरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी. सडक पे कडक बेधडक तडक फडक. फटका कडक. बॉल सीमा पार. षटकार. 51 धावा धावफलकावरती. या षटकाराने धावफलकावरती पूर्ण होत आहेत. जयवंत कदम सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा हल्ला केलाय. 51 धावा धावफलकावरती. नितीन बादापुरे पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल. नितीन बादापुरे यांनी चांगला बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर नितीन बादापुरे यांनी या बॉलला चांगल्या प्रकारची उसळी दिली. डॉट आलाय आणि अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजीमध्ये कासानी टीमकडून चर्चेमध्ये आलेले नाव आहे. एका बाजूला जयवंत कदम सारखे हार हिटर फलंदाज स्ट्रायकर एंडला तयार. याही बॉलवरती प्रहार केलाय. हाही बॉल आकाशाला गबस निघालाय. सीमा रेषेच्या पलीकडे आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॉल सीमा पार. षटकार. जयवंत कदम यांचा वार.
जागेवरतूनच ताकदीचा वापर केला, बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी जयवंत कदम यांची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला खेळाडू आहे. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 58 धावा धाव फलकावरती. 58. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल टाकलाय नितीन कदम यांचे कौतुक या बॉलच्या पाठीमागे करावं लागेल. काही बॉल नितीन कदम यांनी महागडे टाकले, परंतु काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल हाताळत असताना 13 त्यांनी खर्च केलेले आहेत. जयवंत कदम बॅटिंग करत असताना त्यांनी बनवलेल्या धावा आतापर्यंत 25 आहेत. जय 12 वरती. हाय आणखीन एक चांगला बॉल. म्हणजे शेवट चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नितीन बादापुरे यांनी केली. एक सिंगल मिळालेली आहे. धावसंख्या 59 धावा धाव फलकावरती आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. टीम केसीसी कासानी या टीमला धावा 60 येणारे बॉल 18 प्रति ओव्हरच्या पाठीमागे 20च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल आणि प्रति ओव्हरच्या पाठीमागे बोर्ने टीमला 20 धावांचा कमीत कमी बचाव करावा लागेल. म्हणजे 20 पेक्षा कमी धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे खर्च कराव्या लागतील. म्हणजे अशी काही रणनीती असू शकते का? परंतु तुम्ही पाहत आहात सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा. चला टीम बोर्ने टीम मैदानाच्या आतमध्ये आपण या लगोलग आणि कासाने टीमला विनंती आहे की आपली स्ट्रायकर जोडी आपण लगेच वेळ न घेता पाठवा. 60 धावांचं लक्ष आहे. येणारे 18 बॉल. जे घटक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत त्या तमाम घटकांचा आपण मनपूर्वक आभार मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण वेळ जास्तीचा घेऊ नका. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. एका रांगेमध्ये प्रत्येक संघ ना एका रांगेमध्ये येतो, एका रांगेमध्ये मैदानाच्या बाहेर चाललेला आहे. आज एका वाकराच्या क्रिकेटला चांगलं ग्लॅमर मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण थराराबद्दल आपण चर्चा करतो. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. मॅच होती सुरुवात. सत्र क्रमांक 1 आपण पाहिलं. सत्र क्रमांक 2 कडे आपण वळत आहोत. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. जे प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत, जे प्रेक्षक आम्हाला झी क्रिकच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं स्वागत करून आपण वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. 60 धावांचं लक्ष आहे टीम केसीसी कासानी या टीम समोर. एका बाजूला वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमला या 60 धावांचा बचाव करायचा आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते आणि या स्ट्रायकर जोडीमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या फलंदाजांवरती फार मोठा दारोमदार असणार आहे. सुरुवात ही जोडी कशा प्रकारची करेल याच्यावरती भरपूर काय अवलंबून असेल, कारण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 60 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. हर्ष बादापुरे आणि रोशन बादापुरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. राहुल बादापुरे यांना पाठीमागे ठेवलेले एका वेगळ्या रणनीतीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश सामंतराय पहिला बॉल टाकतील सत्र क्रमांक 2चा. खोलो टप्प्याचा पहिल्याच बॉलवरती यॉर्करचा वार आहे. आकाश सामंतराय एक भेदक गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे या सातारा ग्रामीण च्या क्रिकेटमध्ये. परंतु एका बाजूला
ही आक्रमक जोडी आहे. अनेकदा बहुधा चांगला खेळ केलाय हर्ष बादापुरे. रोशन बादापुरे यांना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. 8 बॅटने फटका खेळलाय. खेळाडू जातील आणि अखेरकार बॉल अडवण्याचा अंदाज चुकला. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धाब्यांसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना पहिला चौकार. हर्ष बादापुरे यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. आज बॅट तळपणं फार महत्वाचं आहे आणि या मॅच मध्ये चांगलीच बॅटिंग करावी लागेल. आकाश सामंतराय राईट आर्म ओव्हर द विकेट. जागेवरतून एक पाय पुढे काढत बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ. 6 धाब्यांसाठी बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी आणि मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. आठव्या बॅटने खेळलेला फटका. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या ओव्हरमध्ये एक षटकार एक चौकार आलाय. त्यामुळे धावसंख्येला चांगली चालना मिळालेली आहे. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचलेली आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे केसीसी कासानी या टीमला कमीत कमी 20 धावा तरी बनवाव्या लागतील. एका बाजूला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये हर्ष बादापुरे यांनी केलेली आहे. रोशन बादापुरे यांनाही हात खोलावे लागतील. जागेवरतूनच फटका खेळलाय. बॉल आकाशाला गवसणी घालतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि वेल जज कॅच पकडलाय. चांगल्या प्रकारचं जजमेंट त्या ठिकाणी दाखवलं आणि एक चांगला कॅच पकडला. कारण अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं फार कठीण असतं. कारण बॉल फार हवेत उभा राहिला होता. फार उंच गेला होता आणि अशा प्रकारचा योग्य अंदाज बांधला आणि क्षेत्ररक्षकाने हा कॅच पूर्ण केला. धक्का क्रमांक पहिला लागला. फलंदाज बॅटिंग करताना रोशन आज मोठा खेळ करू शकले नाही. परंतु त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती राहुल बादापुरे येत आहेत. आज जबाबदारी राहुल बादापुरे यांना घ्यावी लागेल. कासानी टीमचे एक नामवंत क्रिकेटर आहेत. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि ती प्रतिभा आहे या खेळाडूकडे. चांगली बॅटिंग करू शकतात. आज क्रमांक 3 वरती या मॅच मध्ये आलेले आहेत. 13 बॉल 49 ची गरज आहे आणि या षटकातला आता हा शेवटचा बॉल आहे. आकाश सामंतराय 11 खर्च केलेले आहेत. खोदून काढलेला फटका. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलोथ्रू मध्ये आकाश सामंतराय यांनी प्रयत्न केला बॉल अडवण्याचा. परंतु राहुल बादापुरे यांनी पहिला बॉल फेस करताना 1 बनवलेली आहे. आता 12 बॉल 48 ची गरज आहे. 8 धावा कमी पडलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे आता प्रति षटकाच्या पाठीमागे 24 बनवाव्या लागतील तरच हा सामना केसीसी कासानी साठी सोपा होईल. अन्यथा या गोष्टी अवघड होत जातील. त्यामुळे इथून पुढे आता प्रयत्न मोठे करावे लागतील या मॅच मध्ये. क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न सुरू ठेवावा लागेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. जय कदम ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग चांगली केली. ऑन साइडला खेळलेला बॉल अंगावरती होता. धावता कॅच पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु संघासाठी धावा काही वाचवल्या. कारण थोडीशी गडबड झाली असती तर बॉलने सीमारेषा ओलांडली असती. परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव फक्त एक. जमेची बाजू हर्ष बादापुरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहुल बादापुरे या जोडीवरती आज फार मोठा दारोमदार आहे. जबाबदारीचा खेळ आज करावा लागेल. एक पाय पुढे काढला. त्यानंतरचा खेळलेला स्ट्रोक मिळत नाहीये. कोणती धाव. प्रेशर वाढवतोय. डॉट बॉल बॅटिंग टीमचं प्रेशर वाढवणार आहे. मोठा फटका बॉलिंग टीमचं प्रेशर वाढवेल. त्यामुळे या प्रेशर मधून मार्ग काढावा लागेल. जीवन असो किंवा क्रिकेट, परिस्थिती किती बिकट असू द्या, गंभीर असू द्या, अशाही परिस्थितीमधून मार्ग तुम्हाला काढावा लागतो. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न
आणि त्या प्रयत्नामध्ये या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इकडे प्राप्त होतील. 2-2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय, परंतु मोठे फटके फार महत्वाचे आहेत. कारण इथून पुढे आता हे गणित जर सोडवायचं आहे 9 बॉल 45 तर मोठ्या फटक्यांचं अवलंबन करावं लागेल. एखादं गणित जर आपल्याला सोडवायचं असतं ना तर एका सूत्राचं अवलंबन आपल्याला करावं लागतं. इकडे आता ते सूत्र अवलंबन करावं लागेल. चौकार षटकाराचं सूत्र. फटका तर खेळलाय, परंतु खेळाडू बॉलच्या खाली. डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. बोर्ने टीमने केसीसी कासानी टीमला जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठा फटका खेळण्याचा फलंदाजांनी केलेला प्रयत्न अपयश मिळतंय. विकेटचं होतंय पतन. परंतु आता इथून पुढे समीकरण 8 बॉल 45 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार मारायचा आहे, तरच हा सामना केसीसी कासानी टीमच्या बाजूने झुकेल. परंतु या मॅच वरती पकड वीर मराठा वॉरियर्स या टीमने मजबूत केले. परंतु क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेसाठी आहे, कारण 6 बॉल 44 ची गरज. दैवत टीमसाठी त्यांच्याच टीम मेंबरची सूचना आहे प्रतीक यांची की आपण दैवत टीमच्या खेळाडूंना ती सूचना या ठिकाणी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत की संपूर्ण टीमला सांगितलेलं आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला पण येऊन थांबा, अशी दैवत टीमला विनंती आहे. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल डॉट आलेला आहे. 5 बॉल 44 ची गरज. म्हणजे एका बाजूला जवळ जवळ हा सामना वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमने कंट्रोल केलाय. ज्यावेळेस टीम केसीसी कासानी या टीमने गोलंदाजी केली, ओसांडून धावा खर्च केल्या आणि या धावांचा पाठलाग करताना टीम केसीसी कासानी या टीमला प्रलोभन ठेवता आलं नाही आणि त्याचमुळे की काय आता मोठा फरक राहिला. 4 बॉल 43 ची गरज आहे. अवघ्या 17 बनवलेले आहे टीम कासानी या टीमने. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि या बॉलवरती फक्त एक सिंगल मिळेल. आज मात्र हर्ष बादापुरे, रोशन बादापुरे, राहुल बादापुरे अशी लाईनअप आहे कासानी टीमकडे की ज्यांनी अनेक वेळा मॅच विनिंग खेळी टीमसाठी केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये अमितही आलेले आहेत, परंतु आज नावाप्रमाणे बॅटिंग तितकीशी चांगली येऊ शकली नाही. 2 बॉल 42 ची गरज आहे. कधी कधी खेळाडूंना आपल्या फॉर्मशी झगडावं लागतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. असंही म्हणतात ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो.